हॅलो, वेलकम बॅक टू माय न्यू यूट्यूब चॅनल, ज्याचं नाव आहे माय कम्फर्ट झोन. आणि इथे आमची गुड मॉर्निंग चाललेली आहे आणि आमचे पिल्लू जरा एक्सरसाइज करून दाखवत होतं, त्यामुळे मी बघत होते. आणि मग इथे मी तुम्ही सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हणते आणि आपल्या पिल्लूसोबत रिटर्न खेळायला लागते. आणि इथे माझी आंघोळ वगैरे झाली होती. थोड्या वेळानंतर मी पुन्हा तिच्यासोबत खेळत होते. आणि मग खेळणं वगैरे झाल्यानंतर स्वयंपाक पण आवरून झालेला होता. त्यावेळेस मी ते शूट करू नाही शकले, पण आज डिसाईड केलं होतं की संध्याकाळी मात्र नक्की शूट करून दाखवेल. त्यामुळे मग मी तिच्यासोबत खेळत होते. सकाळच्या वेळी तिला बसवण्याचा प्रयत्न चालू होता, पोयम ऐकवण्याचा प्रयत्न चालू होता. आणि मग ती इथे माझ्या चैनीसोबत खेळत होती पायातल्या. आणि मग मी इथे तिला थोडंसं अजून लाड करत होते बसून. इथे ती कधी माझं गळ्यातलं ओढ, कधी काही असं तिचं सतत चालू असतं. त्याच्यानंतर मी तिचे थोडेसे कपडे व्यवस्थित ठेवायचा विचार केला होता, जे की खूप पांगापांग झाले होते. काही कपडे तिला टाईट पण झाले असल्यामुळे मला ते साईडला काढून ठेवायचे होते. हे सगळे जे आहे पसारा, मला सर्वात कठीण काम वाटतं ते हेच म्हणजे कपडे अरेंज करायचं. इथे तिच्यासोबत मस्ती करत करत कपडे आवरून घेतले, म्हणजे व्यवस्थित ठेवले. मग थोड्या वेळानंतर पुन्हा तिला आंघोळ वगैरे घातली, तिला तयार केलं. इथे तिची झोपही झालेली होती, ते उठल्यानंतर तयार केलं होतं. मग इथे माझे कामं जे रोजचे असतात, झाडझूड वगैरे संध्याकाळची, ती करत होते. आणि मग ते करत असताना थोड्या वेळानंतर माझ्या बेबीचे डॅडी आले. मग आम्ही डोर ओपन करून, ती अशी खुश झाली होती तिच्या डॅडाला बघून. मग ती तिच्या डॅडाजवळ जाण्यासाठी विचार करत होती, जे की मी तिला सोडत नव्हते. पण मग नंतर म्हटलं चला जाऊ द्या, दिवसभर वाट पाहते लेकरू. त्यामुळे मग मी तिला तिच्या डॅडीजवळ दिलं आणि मग ती तिच्या डॅडीसोबत खेळणी लागले मग स्वयंपाकासाठी. मग आज आम्हाला ज्वारीची भाकर आणि बेसन खाण्याची इच्छा झालेली होती. त्यामुळे मग मी इथे भाकरी टाकत होते. काही जास्त नाही, 2च भाकरी लागतात. एकच भाकर खातो. आणि मग बेसनसोबत थोडंसं भात खायची इच्छा असतेच, कारण की मला बेसन आणि भात खायला पण आवडतं. त्यामुळे मग मी इथे त्यांना बोलत तिच्यासोबत गप्पा करत त्यांच्यासोबत बोलत भाकरी टाकत होते. आणि मग अशा प्रकारे भाकर वगैरे करत होते. भाकरी करताना सतत तिच्यासोबत गप्पा मारणं, बोलणं सगळं चालूच असतं आमचं. त्याच्यानंतर इकडे मला ते सांगत होते, तिच्याजवळ जरा लक्ष दे आता जास्त, ती बेडवरून जास्त सरकते. मग मी त्यांना म्हणत होते हो ठीक आहे, ते लक्ष. तसं माझं लक्ष रोज असतंच, पण तरी पण आता डबल द्यावं म्हणते. ठीक आहे, मग रिटर्न दुसरी भाकर टाकत होते. मग अशा प्रकारे माझी भाकरी, गॅस पण संपत येत होता. मला भीती वाटत होती माझा रोजचा स्वयंपाक होतं की नाही होतं. त्यामुळे मी बार डोकावून गॅसकडे बघत होते, कमी फ्लेम आहे का जास्त आहे, की फ्लेम बरोबर सुरू आहे. अशा प्रकारे माझ्या भाकरी झाल्या. आणि मग मी थोडंसं तिला झोपी घातलं आणि मग बेसन करायला आले. अशा प्रकारे माझं बेसन, इथे मी कांदा वगैरे परतून घेत होते. तर लसूण आणि हिरव्या मिरच्यांची पेस्ट केलेली होती. मला हिरव्या मिरच्याच्या बेसनच खूप आवडतं, त्याच्यामुळे मी सहसा हेच करते. अशा प्रकारे मग इथे बेसन करत होते. थोडं मला बेसन एक्स्ट्रा करावं लागलं, कारण की आमच्या शेजारचे भैया पण आमच्यासोबत जेवणार होते. त्यांनी बाहेरून बाजरीची भाकर आणली होती आणि ते मला म्हटलं की माझ्या नावाचंही बेसन करा. त्यामुळे थोडंसं बेसन वाढवलं होतं. आमच्या झोपण्याची वेळ झालेली होती, त्यामुळे टाटा बाय बाय करून मी ब्लॉग एंड करणार होते. तर थँक्यू पुन्हा एकदा माझा ब्लॉग बघण्यासाठी, आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका. चूक भूल माफ. बाय, गुड नाईट.